जय संविधान जय भारत। संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, पुणे दिनांक 25 डिसेंबर 1954 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहू रोड येथे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती। दरवर्षी बौद्ध अनुयायी देहू रोड येथे हजारोच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येतात। या प्रसंगी पुस्तकाचे स्टॉल, कॅलेंडर, पंचशील ध्वज, भगवान बुद्धाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती घेण्यासाठी स्टॉलवर एकच गर्दी झाली होती। महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन पुणे शिवाजीनगर कोर्ट येथील वकिलांनी EVM विरोधी जनजागृती स्वाक्षरी अभियान राबविले। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारत म्हणजे काय तर या देशामध्ये समाज रचना आहे म्हणजे प्रबुद्ध भारत। या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा या भावनेनं राहणारा समाज म्हणजे प्रबुद्ध भारत। बाबासाहेबांची एवढी छोटीशी कल्पना आहे, त्यानंतर समता, आणि म्हणून यांना समता नको, समता नको। येथील ब्राह्मण, येथील वैश्य, येथील क्षत्रिय आणि येथील व्यक्ती अस्पृश्य आमच्या लाईनमध्ये बसतो हे यांना नसले, म्हणून यांना संविधान बदलण्याची भाषा ही लोक करत आहेत। अनेकांना वाटतं की हे संविधान बदलवणं सोपं आहे किंवा सोपं नाही, बरोबर आहे। त्यावेळेस जसं त्यांनी 1950 म्हणजे ज्यावेळेस भारतीय संविधानाला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यांनी संविधानाचा आयोग लावला आणि संविधानाची चिकित्सा करायला सुरुवात केली। त्याला आम्ही आयोग थांबवला। आज 75 वर्ष झाली। आज 75व्या वर्षामध्ये ज्या दिवशी या संविधानावर आपण चर्चा करत होतो, भारतीय संसदेमध्ये चर्चा होते। 75 वर्षानंतर चर्चा होते। आमच्या चंद्रशेखर आझाद काय म्हणतो, इंडिया दॅट इज भारत। भारत क्यों नहीं बोलतो? भारत के संविधान का प्रसंगी आपला समृद्ध संस्कृती होतो की ह्या आजच्या रंगभूमीमध्ये आपण एकवटलात आणि हा 70वा वर्धापन दिन आपण साजरा मोठा उत्सव साजरा करतो। म्हणून आपण या ठिकाणी एक वृत्तीने, एक ताकदीने रंगबांधव म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला सांगण्याची जबाबदारी आज खऱ्या अर्थानं आपल्यावर वाटली। मला बघा या ठिकाणी त्याच्या मुद्द्याला मी स्पष्ट करतोय, बाबासाहेबांनी 1950 या देशामध्ये संविधान लागू झालं। कालावधी पाहिला म्हणजे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणजे समोर आपल्या भिंतीमध्ये समजा जायचं नाही, तर स्पिरिट आहे। या टायमाला संविधानाच्या माध्यमातून समज उभं राहिला, आपली मंडळी कामाला लागली, सरकारी नोकरी मिळाल्या आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस त्या सरकारी नोकऱ्यामध्ये आता ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा झाली होती, त्या टायमाला आपला बाबासाहेबांना मानणारा वर्ग, मानव समाज त्या टायमाला त्याला संविधान शिकवण्याचा भागात आणि संविधानामध्ये नाहीये। आज खऱ्या अर्थानं आज आपण बहुसंख्य आहे। आज आयटीमध्ये कामाला आपण चांगल्या प्रकारचा पगार घेतो पप्पा, आणि त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे ते संविधानाच्या उपाय करण्याचं काम चाललंय। त्या नोकरीचं खऱ्या अर्थानं म्हणून आपली जबाबदारी आहे। मला जाणतो सामान्य अध्यक्ष नंतर